मित्रांनो, जर तुमचा एक बंगलो असेल किंवा तुमचं रिसॉर्ट असेल किंवा तुमची अशी कुठली आउटस्कर्ट्समध्ये म्हणजे शहराच्या बाहेर अशी एक प्रॉपर्टी असेल ज्याच्यामध्ये जर का तुम्ही स्विमिंग पूल प्लॅन करत असाल, तर मी आता तुम्हाला एका बेस्ट ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर आता आपण वाडापासून 12 किलोमीटर लांब इंडिगो ड्रिफ्ट नेचर रिट्रीट या बंगलोमध्ये आलेलो आहोत. हा नुसता एक बंगलोच नाही, तर ह्यामध्ये एक मजेशीर अशी गोष्ट आहे ना, की इथे स्विमिंग पूल्स विकत मिळतात. मित्रांनो, ते स्विमिंग पूल्स कसे आहेत, कुठले आहेत ना, ते आपण जवळून पाहणारच आहोत. तर माझं नाव दर्पण पाटील. मी आपलं हे आपण जिकडे आलो आहे ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे इंडिगो ड्रिफ्ट नेचर रिट्रीट. हे वाड्यापासून 13 किलोमीटर आहे. जिकडे आपला हा विला आहे तुम्ही बघू शकता. तो विला आपण रेंट आउट करतो. कपल्स, फॅमिलीज, बॅचलर सर्वांसाठी अवेलेबल आहे. पण द बेस्ट थिंग इज मला काय आवडलं की इथे ते स्विमिंग पूल्स जे आहेत ते पोर्टेबल स्विमिंग पूल्स आहेत आणि ते रेग्युलर आरसीसी स्विमिंग पूलपेक्षा आहे ना कॉस्ट एफिशियंट तर आहेत. हे आपलं बेसिकली आपलं विला आणि हे आपलं तुम्ही बघू शकता हे आपलं बेस्टवेचं एक्सपिरियन्स सेंटर आहे. जिकडे आपण बेस्टवेचे पूल्स बघू शकता. हा आपला किड्स पूल आहे. किड्स पूल प्लस त्याच्यामध्ये आपल्याला हे येतं केनपी येते प्लस आतमध्ये स्प्रिंकलर पण आहे. रेनचा पावसाचा पण हा, एक्सपिरियन्स घेऊ शकतो. पावसाचा शॉवरचा एक्सपिरियन्स सुद्धा मुलं घेऊ शकतात. बरोबर. आणि याची हाईट किती असेल याची मुलांसाठी? याची हाईट आहे 1.5 फूट. एकदम सेफ आहे. हा एकदम सेफ आहे. आणि मुलं Plus आले याच्या म्हणजे इथे लहान लहान मुलं आले तर ते इथे मस्तपैकी पाण्यात आपला मस्त त्याच्यामध्ये better time. तुमचे टॉईज वगैरे इन्फ्लेटेबल टॉईज काय टाकून ते मजा करू शकतात मुलं त्याच्यामध्ये. प्लस हा आला आपला कमर्शियल पूल. हे आम्ही बाहेरनं बनवून घेतली. याच्यासोबत पण लॅडर्स वगैरे याच्यासोबत तुम्हाला सांगतो मी. आता ही साईज आहे आपली 18x9ची. त्याच्यामध्ये वॉटर कॅपॅसिटी आहे 16,500 लिटर. हा पूल तुम्हाला येणार सँड फिल्ट्रेशन, लॅडर, केमिकल डिस्पेन्सर प्लस याचं कवर पण येतं याच्यासोबत. सगळ्या गोष्टी तुम्ही Total, एकत्रच म्हणजे total, तुमच्या total. म्हणजे हो. हे जे पूल जर का समजा आपण ऑर्डर केलं हो. आपल्याला हव्या त्या लोकेशनला तुम्ही ट्रान्सपोर्टेशन देता. तुम्हाला ट्रान्सपोर्ट नाही ते तुमच्या लोकेशनपर्यंत येऊन जाणार. ट्रान्सपोर्टेशनची चार्जेस घेता का तुम्ही? ते तुम्हाला त्या प्राइसमध्ये इन्क्लुडिंग आहे. अच्छा, सगळं म्हणजे हो, टोटल इन्क्लुडिंग आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रात आपण कुठेही असू. हो, महाराष्ट्रात असू महाराष्ट्राच्या बाहेर असणार तरी मिळणार. तर तुम्ही बघू शकता हा पूल. याची जी लेंथ आहे ही 18 फीट आहे. विड्थ आहे 9 फीट अच्छा. आणि हाईट आहे त्याची 4.3 फीट. डेप्थ म्हणजे Depth. 4.3 फीट. 4.3 फीट वॉटर डेप्थ आहे त्याची. प्लस याच्यामध्ये वॉटर येतं 16,500 लिटर्स. प्लस हे पाणी म्हणजे मेंटेन करायला पण त्याच्यासोबत आपल्याला फिल्ट्रेशन येतं, लॅडर येते. फिल्ट्रेशन सिस्टम एक्झॅक्टली कशी असणार? म्हणजे फिल्टर बरोबर तुम्ही काय काय देता? म्हणजे फिल्टरमध्ये तो मीडिया जो असतो फिल्टरच्या आतमधला तो पण असतो का इन्क्लुडेड? फिल्ट्रेशनमध्ये तुम्हाला काय येणार, एक मोटर येणार 1/2 HP, एक तुम्हाला सँड चेंबर येणार. हे आपलं फिल्ट्रेशन याला अटॅच होणार आपल्या पूलला. हे आहे बी पॉईंट, हा ए पॉईंट. बेसिकली काय होणार, इकडनं पाणी पूर्ण सक्शन करून ह्या मोटरमध्ये जाणार. इकडे आहे आपलं स्कीमर. ओके. त्याच्यामध्ये एक जाळी असते. म्हणजे आपला मोठा कचरा जो काय असतो याच्यामध्ये म्हणजे पानं झाले, काड्या वगैरे काय कचरा असेल तो इकडे जाऊन अटकणार. इकडे अटकणार. क्लिअर पाणी घाण जे असते ॲल्गे किंवा धूळ वगैरे त्याच्यामध्ये सँड असते. याच्यामध्ये जाऊन पूर्ण सँड ॲल्गे अटकणार आणि क्लिअर पाणी ह्या ए पॉईंटमधनं पूर्ण पूलमध्ये येणार. पाणी पण तुम्हाला दिसायला क्लिअर आहे. हे बघा दिसतंय क्लिअर. पण याच्यामध्ये आता काय किटाणू वगैरे ते आपल्याला माहित नाही. तर केमिकल बेसिकली काय काम करतं की याच्यामध्ये जे मायक्रो पार्टिकल जे असतात ते पूर्ण त्या केमिकलने मरून जातात. ते आपल्याकडे केमिकलमध्ये काय एक तर क्लोरीन आहे आणि एक सेटलर आहे. क्लोरीनने पूर्ण तुमचं पाणी जे आहे ते पूर्ण डिसइन्फेक्ट होणार आणि जे सेटलर आहे तो पूर्ण जे कचरा आहे जो न दिसणारा तो आज टाकलं तुम्ही संध्याकाळी दुसऱ्या दिवशी पूर्ण तुम्हाला खाली कचरा दिसणार. तो आपल्याकडे व्हॅक्यूम किट आहे. त्या व्हॅक्यूम किटने आपण पूर्ण व्हॅक्यूमिंग करून कचरा बाहेर काढायचा. म्हणजे तुमचं पाणी पूर्ण टोटल सेफ होणार. आणि याची ड्युरेबिलिटी काय आहे? म्हणजे आता हे जे बघतो ना, जे आपण हार्ड म्हणजे आपलं कुठलं हे नाही, म्हणजे आरसीसीचं हे बांधकाम वगैरे नाही. हे बघा ना, इथे असं एकदम म्हणजे हाय मटेरियल काय वापरले तुम्ही? हे आहे आपलं ट्रिपल लेयर्ड हीट रिइन्फोर्स PVC मटेरियल, मतलब फ्लेक्झिबल PVC. एक क्लॉथ फॅब्रिक मटेरियल आहे. पण ते बघून तुम्हाला असं वाटतं की मजबूत नाही आहे. जेव्हा तुम्ही पर्सनली जाऊन बघता तेव्हा तुम्हाला समजेल की याची क्वालिटी काय आहे. हे अपग्रेडेड मॉडेल आहे. याच्या आधी जे होतं ते ग्रे टेक्स्चर व्हाईट टेक्स्चरमध्ये होतं. आता हा आलेला आहे मार्बल ग्रेनाइट मार्बल फिनिश आहे. याचं टेक्स्चर जे आहे आपलं फॅब्रिकेशन पण एक्स्ट्रा हार्ड झालेले आहे. प्लस ही जी हे रॉड्स आहेत तुम्हाला दिसतात हे रॉड्स हे आधी MS चे रॉड्स होते. आता याला गॅल्वनाइज स्टीलची कोटिंग आहे. म्हणजे रस्टिंगचा प्रॉब्लेम जो आपल्याला जुन्या याच्यामध्ये रस्टिंगचा प्रॉब्लेम जो असं वाटत होता की 2 वर्षात 3 वर्षात येईल त्याची ड्युरेबिलिटी आपला 2x झाली. आपले जे क्लायंट्स आहेत ते वापरतात अजूनपर्यंत. आपलं म्हणजे महाबळेश्वर झाला, गोवा साईड, ते 4.5-5 वर्षापासून आपले जुने मॉडेल्स जे आहेत ते वापरतात. आता आम्ही इकडे जुना पूल होता आपल्याकडे 12x24चा, तो आम्ही 5 वर्ष वापरला. पण आता आपलं हे एक्सपिरियन्स सेंटर आहे तर आपल्याला ते दाखवायचं की आपल्याकडे नवीन मॉडेल आलेलं आहे. तर आता ते आम्ही जुना मॉडेल नाही दाखवू शकत म्हणून आम्ही अपग्रेड करून हा पूल इकडे लावलेला आहे. जुना पूल आम्ही फोल्ड करून ठेवलेला आहे
आणि तो टोटल यूजमध्ये हे बघा, हे त्याचे रॉड्स वगैरे आपण ठेवलेले आहेत आम्ही. मी असे काढून, आणि हे रॉड्स असे येतात, फक्त क्लिक अँड लॉक सिस्टमने लॉक करायचे. समजा हे रॉड्स येणार, हे आपल्याला पूर्ण एक सिंगल जर छोटा पूल आपला आहे तर एक सिंगल बॉक्समध्ये येतो. मोठा पूल असेल तर हे फक्त आपल्याला हे झालं, हे झालं लॉक. आणि असं दिसतंय ते एकदम मजबूत आहे. जर हा पूल लावायचा आहे तर मिनिमम 2 लोक, मिनिमम नाही मॅक्झिमम 2 लोक, आणि त्यांना वेळ द्या फक्त 1 तास. तर मॅन्युअल वाचायचं आहे, त्याच्यावर अल्फाबेट्स दिलेले असतात, याच्यावर स्टिकर असतात. म्हणजे जे आपली एक हे असेंब्ली आहे ना, ते असेंब्लीचे स्टिकर्स ABCD असे असतात. ते फक्त आपल्याला मॅन्युअलमध्ये बघायचे आहेत, जसे अरेंज केले सेम तसे अरेंज करून आपल्याला इकडे लावायचे आहेत. आता बघा, हे आता पाणी तुम्ही बघताय, हे आता याला 2 महिने झाले ह्या पाण्याला. जर तुम्हाला पाणी प्रॉपर मेंटेन ठेवायचं तर तुम्हाला कंटिन्यू केमिकल्स त्यात गेलेच पाहिजेत. ओके. कंटिन्यू केमिकल नाही जात. तुम्ही 1 दिवस 2 दिवसाचा गॅप देऊ शकता, पण त्यानंतर तुम्हाला केमिकल घालावेच लागतील. स्विमिंग पूल मेंटेन करायचं झालं तर केमिकल आणि त्याचं क्लिनिंग कंपल्सरी आहे. क्लोरीन आपण किती, म्हणजे त्याचं डोसिंग कसं असतं? आता डोजिंग म्हणजे आता पूलचं कॅपॅसिटी, वॉटर कॅपॅसिटी जी आहे त्याच्यानुसार आपण ते सांगू शकतो. आता हा बघा, याची कॅपॅसिटी आहे 16,000 16,500 लिटर वॉटर कॅपॅसिटी. तर क्लोरीन त्याला लागणार 450-500 ml पर डे डेली. तेच डेली जाणार. आणि जेव्हा यूज होणार तेव्हा आपल्याला 700 ml टाकायचे. आपल्याला जेव्हा पण एक केमिकल घालायचे आहेत ना, हे सनसेट नंतरच घालायचे आहेत. ह्या पूलमध्ये आपण फक्त लिक्विड फॉर्ममध्येच केमिकल्स यूज करू शकतो. सेटलर आहे, त्याचा इफेक्ट राहतो 1 ते 2 आठवडे. तुम्ही समजा आता आज घातलं तर ते तुम्हाला 2 हफ्त्यानंतरच घालायचं आहे मध्ये, किंवा 2 हफ्त्यानंतर, किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की पाण्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे व्हाईट झाला आहे किंवा ग्रीनिश झाला आहे, तरच यूज करायचं आहे. तर बघा, ही आपली एक साईज झाली. याच्यामध्ये आपल्याकडे याच्यापेक्षा छोट्या साईजेस आणि याच्यापेक्षा मोठ्या साईजेस पण अवेलेबल आहेत. प्लस याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स अवेलेबल आहेत. म्हणजे आता हा झाला आपला रेक्टँगल, याच्यानंतर आपल्याकडे असे राऊंड शेपमध्ये पण आहेत, प्लस ओव्हल शेपमध्ये पण आहेत. आणि याच्यानंतर आपल्याकडे दुसरे प्रोडक्ट जकुझी पण आहे, हॉट वॉटर जकुझी. ते पण मी तुम्हाला दाखवतो. हा त्याचं युनिट आहे. हे युनिट आपण, प्लस हे युनिट हे ओपन केलं तर इकडे ग्लास होल्डर पण आहेत 2. हे टेम्परेचरवाले आहे, म्हणजे हे जे पाणी आहे आपलं, हे आपण 40 डिग्रीपर्यंत गरम करू शकतो. हे त्याचं आपलं टेम्परेचर सेट करायचं आहे. प्लस हे झालं आपलं सर्क्युलेशन. याच्यामध्ये कार्ट्रिज असते, ती घाण आहे ते सगळं तिकडे कॅप्चर करतं आणि सर्क्युलेशनला ते सोपं पडतं. प्लस आपल्याकडे हे हीटर आहे. हे हिटिंग जेव्हा चालू करतो, जेव्हा आपली हिटिंग आता हे बघा 25 डिग्रीवर आहे, कवर करून ठेवायचं. हे 1 तासाला 2 ते 3 डिग्री गरम होतं फक्त. रात्री यूज करायचं तर तुम्ही दुपारी 1-2 वाजता चालू करून ठेवून द्या. आणि याचं फीचर असं आहे, हे जेव्हा 40 डिग्री टच होतं, हे जातं पॉवर सेव्हिंग मोडवर. ऑटो कट ऑफ आहे त्याला. जेव्हा म्हणजे तुम्ही आता तरी यूज नाही केलं, त्याचा 1 डिग्री कमी झाला, तो परत चालू होणार. 40 डिग्री करून तो परत शांत होणार. आहे की याच्यामध्ये ना 120 एअर जेट्स आहेत. ओके, बबल्स येतात ते एअर जेट्स आहेत का? हा, एअर. आता ह्या प्रत्येक कॉर्नरवर एक जण बसला तर ते बबल्सने आपल्याला असं वाटतं मसाज होतं पाठीवर. याच्यामध्ये दुसरे मॉडेल्स पण आहेत आपल्याकडे. हा आपला बेसिक मॉडेल आहे. ओके. याच्यामध्ये आता हे विदाऊट LED, आपल्याकडे LED मध्ये पण येतो. आपल्याकडे परत असा मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये सीट पण आहेत दिलेलं, आणि याच्यावर दुसरे पण ऑप्शन, म्हणजे टायमर आहे, तर तुम्ही टायमर पण सेट करू शकता. तर हे आहे जकुझी मित्रांनो, एक परफेक्ट थिंग व्हॉट यू कॅन हॅव. तुमच्या प्रॉपर्टीवरती तुम्ही एक परफेक्ट अशी गोष्ट तुम्ही ठेवू शकतात, अपार्ट फ्रॉम द स्विमिंग पूल. स्विमिंग पूल तर असतातच. हे बघा, इथे एक स्विमिंग पूल आहे आणि इथे एक बेबी पूल आहे, आणि हे बघा इथे हे जकुझी आहे. हा आपला सिट आउट एरिया आहे. इकडे आपलं सगळं, म्हणजे जे मोठा ग्रुप असेल तर आपल्याकडे टेबल्स वगैरे तिकडे आपण लावतो, सगळे इकडे बसतात. हे बघा, तुम्ही इकडे बघा, इकडं हे पण लावलेलं आहे आपलं म्युझिक सिस्टम आहे, वायफाय आहे, प्लस आपल्याकडे प्रोजेक्टर स्क्रीन आहे, प्रोजेक्टर पण आहे. म्हणजे कधी IPLच्या वेळेस तुम्ही आलात तर आपण स्क्रीन लावून इकडे प्रोजेक्टर मॅच बघू शकतो. जकुझी एकदम क्यूट आहे तुमचा, एकदम मस्त पोर्टेबल वाटतोय. म्हणजे तुमचे इतर मॉडेल्स जे आहेत मी बघितलेत ते सुद्धा, म्हणजे त्यांची साईज खूप मोठी आहे, पण हा मस्त 3 ते 4 जणांसाठी हा 3 ते 4 जणांसाठी इनफ आहे. हा परफेक्ट आहे ना. हा कॉस्ट एफिशियंट पण आहे इतर जकुझीज पेक्षा. आणि हा तर आपला बेसिक मॉडेल आहे. याच्यामध्ये आपल्या भरपूर मॉडेल्स आहेत. मी आता बघितलं, हे आपलं बेस्टवेचं एक्सपिरियन्स सेंटर. आता तुम्ही बघितलं जकुझी वगैरे सगळं बघितलं. तुम्हाला त्याच्या प्राइजेस जाणून घ्यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण डिटेल्स टाकतोय. तिकडे आपला नंबर पण मेन्शन आहे. तुम्ही तिकडे जाऊन आम्हाला मेसेज करू शकता, किंवा त्या लिंकवर जाऊन तुम्ही टोटल सगळ्या प्रोडक्टची प्राइजेस बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो आपला विला. आपलं छोटं प्ले गार्डन, म्हणजे हे आपलं मेरीगो राऊंड आहे तिकडे, हे आपलं बेंचेस आहेत, झोपाळा आहे तिकडे. हा आपला विला आहे. हा आपला हॉल आहे. आपला हा 2 BHKचा विला आहे.
इकडे बघा हे पूर्ण बघू शकता, हे टोटल वॉलपेपर्स वगैरे केले. हॉलमध्ये पण AC आहे, गरमीमध्ये पण कोण आलं काय टेन्शन नाही. हॉल पण मोठा आहे. इकडे आपलं किचन आहे, स्पेसिफिक सेपरेट किचन आहे. इकडे तुम्ही गॅस वगैरे सगळं भांडे वगैरे आहेत. इकडे मायक्रोवेव्ह आहे. हो, इकडे इलेक्ट्रिक बफे पण आहे. याच्यामध्ये आपण जेवण ठेवून, तुम्हाला आता समजा लेट जेवायची सवय असेल, तुम्ही याच्यामध्ये जेवण ठेवा, चालू करून द्या हीट रात्रभर ते गरमच राहील जेवण. आपल्या 3 बॅटरी इन्व्हर्टर आहे, हे फ्रीज आहे, प्लस आपल्याकडे जनरेटर पण आहे. इन केस पावसाळ्यामध्ये समजा लाईट गेली तर आपलं 20 kVचं जनरेटर पण आहे. हा आपला बेडरूम. याच्यामध्ये आपला डबल बेड आणि एक सिंगल बेड आहे. आपली तशी टोटल कॅपॅसिटी आहे इकडे 12 ते 15 लोकांपर्यंत आपण बुकिंग घेतो. म्हणजे बेड्स हॉलमध्ये सिंगल बेड आहे, प्लस एक्स्ट्रा बेडिंग्स पण आहेत आपल्या. वॉर्डरोब आहे, स्टोरेज बऱ्यापैकी दिले. याच्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे वगैरे काय बॅग्स असतील ते ठेवू शकता. वॉशरूम आहे बाहेर, ह्या बेडरूमचं बघू शकता. क्लीन वॉशरूम असंच वरती सुद्धा आहे ना? हो, सेम तुम्हाला दाखवते या. तर वरती कसं आहे, वरती एक बेडरूम आहे आणि एक आपलं टेरेस पण आहे. तर तुम्ही हे बेडरूम, आपलं वॉशरूम आहे इकडे. इथे पण सेम सिस्टम आहे, म्हणजे हो. डबल बेड आणि सिंगल बेड. हो, आणि इकडनं व्ह्यू चांगला, तुम्हाला मस्त एकदम छान वाटतं व्ह्यू. चांगला व्ह्यू मिळतो इकडनं टेरेसमध्ये. हे बघा विलाचा परिसर आहे बघा. हे बेबी पूल आहे आणि हे मोठ्यांचं स्विमिंग पूल आहे. आपला जकुझी, आपण jacuzzi. सिट आउट एरिया आहे, जकुझी आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे काय, अजून एक युनिक थिंग आहे की इथे ना कुठल्याही गाडीचा आवाज नाही. फक्त इथे बाहेर काम चालू आहे, कारण विला इज अंडर कन्स्ट्रक्शन, रिकन्स्ट्रक्शन बोलू शकतो, कारण तो ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड आहे. हे आपलं टेरेस आहे. क्षितिज सर मॉडिफाय करतात त्यांना त्यांच्या आयडियाप्रमाणे. क्षितिज सरांना मी ओळखतो, चांगली ओळख झाली आहे. ही इज अ फॅन्टॅस्टिक पर्सन, ही इज अ म्युझिशियन. त्यांचा स्वतःचा हा विला आहे आणि ते सध्या आता नाही आहेत, कारण का त्यांना मीटिंग होती म्हणून ते येऊ शकले नाही. तर त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला आग्रह सुद्धा केला की तुम्ही 1 नाईट स्टे करून जायचं. मला स्वतः सांगितलं त्यांनी की तुम्ही थांबून जावा, तुमचं सगळं रात्रीचं वगैरे सगळं जेवण वगैरे सगळं इथे असणार आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या इथे एक्सपिरियन्स घ्या या विलाचा. आणि जसं की मी सांगितलं की हे एक्सपिरियन्स सेंटर आहे, बेस्ट वेचं स्विमिंग पूल आहे बघा, विच इज अन आयडियल थिंग. म्हणजे तुमच्या रिसॉर्टमध्ये किंवा तुमच्या बंगलोमध्ये किंवा तुमची अशी टेरेस जरी असेल ना, तर टेरेसवरती सुद्धा हे स्विमिंग पूल राहू शकतं, पण ते डिपेंडिंग अपॉन द सायझेस. इकडे आपली जेवणाची सोय पण आहे, जिकडे आपलं पूर्णपणे घरगुती जेवण मिळतं. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे भाकरी, चपाती, चुलीवरचं चिकन, मटन, तुम्हाला टोटल सगळं व्हेज, टोटल सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे. म्हणजे इथे इकडच्या इथे गावातल्या लोकांथ्रू हे जेवण पूर्ण गावरान जेवण मिळेल तुम्हाला. असं नाही की हॉटेलवरनं आणलं आणि दिलं. तुम्हाला वगैरे असं काही तुम्हाला पाहिजे तर ते पण मिळेल. आपले जे कस्टमर्स, रिपीट कस्टमर जे येतात ते मेनली फूडसाठी येतात, की हे फूड आम्हाला एक्सपिरियन्स करायचं आहे. तुम्ही या आणि आपलं एकदा फूड आणि पूर्ण आपला परिसर एन्जॉय करा. मित्रांनो, फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स होता, एक शॉर्ट अँड स्वीट एक्सपिरियन्स होता या विलामध्ये. आणि स्विमिंग पूलची आयडिया खूप छान होती मित्रांनो. युजली आपण बघतो ना RCC स्विमिंग पूल्स असतात, तर RCC स्विमिंग पूल आणि ह्या आपल्या हे मटेरियल कुठलं होतं, हे PVC, फ्लेक्झिबल PVC. ह्या पूल, या मटेरियलमध्ये स्विमिंग पूल्समध्ये काय डिफरन्स, म्हणजे काय डिफरन्स आपण सांगू शकतो? डिफरन्स तर पहिला तुम्ही पकडून झाला की कॉस्टचा. जिकडे हा आपला एक पूल आपला 1 लाख मध्ये पडतो, त्याच साईजचा जर तुम्ही RCC मध्ये बनवाल तर तो तुम्हाला नाही करता 8 ते 9 लाखापर्यंत जाणार, किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पण जाणार. प्लस त्याच्यामध्ये काय, आपलं पूल आहे, तुम्हाला आता वाटतं की 5-6 महिने आपलं हे बंद आहे पूर्ण, की आपला आता स्लॅक आहे आता, की आपला यूज नाही होणार आहे पूलचा. तुम्ही पाणी खाली करा, त्याच्यासोबत कव्हर देतं कंपनी, ते कंपनी कव्हर लावून ठेवा तुम्ही. कव्हर पण तुम्ही प्रोव्हाइड कव्हर पण येतं. कंपल्सरी नाही की पाणी ठेवा त्यामध्ये. RCC पूलमध्ये कंपल्सरी तुम्हाला पाणी ठेवावं लागतं, नाहीतर काय होतं की त्याला क्रॅक्स जातात. मग क्रॅक्सचा खर्च वेगळा, प्लस ते वॉटरप्रूफिंग. तुम्हाला जेवढा तो खर्च क्रॅक्सचा येतो ना काढायला, त्याच्यामध्ये आपले 2 पूल येते. म्हणजे इन केस असं कधी झालं तर नाहीये, पण इन केस जर काय कुठे काय पंक्चर वगैरे झालं तर कंपनी जेव्हा आपण बॉक्स ओपन करतो त्याच्यासोबत एक सेपरेट मटेरियल येतं, सेम मटेरियल. तर समजा तुमचं आता समजा एक होल आहे, त्याच्यासाठी तर वेगळे पॅचेस आहेत. इन केस कधी काय मेजर झालं आणि मोठा कट बसला तर त्याच्यावर पण आपण उपाय आहेत. आपले असे क्लायंट आहेत का ज्यांचं असं चुकीमुळे ते झालेलं आहे, फाटलेलं आहे, आणि त्यांनी ते रिपेअर करून अजून 4-5 वर्ष पण वापरलेले आहेत. म्हणजे मोठा कट लागून पण 4-5 वर्ष. युजली असं कोण मुद्दामून करत नाही, चुकून होतात ह्या गोष्टी चुकून होतात. सो लेट्स स्टे प्रिपेअर्ड. पण त्याच्यासाठी पण तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. आणि असं नाही की त्याला एक्सपिरियन्स माणूस लागेल, असं ज्याला नाही माहिती, फक्त आम्ही त्यांना सपोर्ट देतो की कसं करायचं, स्टेप बाय स्टेप त्यांना सांगतो आम्ही, की ते स्टेप बाय स्टेप जर झालं परफेक्ट
तर तुम्हाला परत तो प्रॉब्लेम कधी येणारच नाही. ज्यांना पण परचेस करायचं आहे ना, त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पहिले इकडे या, आपल्या प्रॉपर्टीवर स्टे करा, आपले पूर्ण प्रोडक्ट एक्सपिरियन्स करा. जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स कराल तेव्हा तुम्हाला समजेल की हा प्रोडक्ट किती केपेबल आहे. मी मित्रांनो सांगतो तुम्हाला, हे स्विमिंग पूल तुम्हाला हे नक्की आवडतील, कारण का हे खूप कॉस्ट एफिशियंट आहेत. आणि बेस्ट थिंग इज, आज हे पूल इथे दिसतंय, उद्या मला ते तिकडे पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण करू हो शकतो हो, आपण. तुम्ही कुठेही नेऊ शकता. असं वाटतं की तुम्ही आता लॉंग वेकेशनवर चाललेत कुठे, की आता तुम्ही एक प्रॉपर्टी रेंट आउट केली आहे 5 महिने 6 महिन्यासाठी, त्यांच्याकडे पूल नाही आहे, तुम्ही हा पूल पाणी खाली करा, सेम बॉक्समध्ये पॅक करून गाडीमध्ये भरून तुम्ही त्या लोकेशनवर शिफ्ट करा. तर मित्रांनो, हे आहे स्विमिंग पूल, हा आहे बंगलो, हा आहे मी, आणि हा आहे दर्पण. तर मित्रांनो, पूल कसं वाटलं, पूलची आयडिया कशी वाटली, ही प्रॉपर्टी कशी वाटली, हा बंगलो कसा वाटला मित्रांनो, प्लीज त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.